शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचा शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर अशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे। काळे यांच्या रूपानं शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभलंय। मागील महिन्यांमध्ये काळेंनी मातोश्री या ठिकाणी ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता। त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सूतोवाच केलं होतं। त्यानंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा काळे यांच्या खांद्यावर सोपवली आहे। अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून सलग 25 वर्ष आमदारकी, अनेक वेळा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीवर शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे। अलीकडील काळामध्ये काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले तरी काळे यांच्या रूपाने शिवसेनेत इन्कमिंग देखील झाला आहे। त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटन बांधणीचे आव्हानात्मक काम काळे यांना करावं लागणार आहे। निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे यांनी सांगितलं की 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती। मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला, त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला। दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या। दुर्दैवानं भैयांचं कोरोनामध्ये निधन झालं। त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली, पण आज नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं आहे। स्वर्गीय अनिल भैया हयात नाहीत, पण त्यांची इच्छा आणि माझीही इच्छा पूर्ण झाली आहे। स्वर्गीय अनिल भैया यांना अभिप्रेत असणारं नव्या जुन्यांचं मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीचं आणि नगर शहरातील प्रत्येक घटकांच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी करणार आहे। हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल, असं काळे यांनी यावेळेस सांगितलं।